जैताळस्थित ऑर्बिटल एम्पायर आणि केशव नगर यांच्या संयुक्त विद्यमाने 25 डिसेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 दरम्यान ऑर्बिटल प्लॅटिनम लाइटनिंग क्रिकेट लीगचे आयोजन ऑर्बिटल एम्पायर स्थित मैदानावर करण्यात आले होते। या लीगमध्ये एकूण 12 टीमने भाग घेतला। या 12 टीममध्ये पुरुष गट, महिला गट आणि लहान मुलांचा गट अशा वेगवेगळ्या टीमचा सहभाग होता। 5 जानेवारी रोजी रात्रकालीन लीगचा समारोप पार पडला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे महाराज श्रीमंत मुधोजी भोसले, प्रफुल्ल गुडदे पाटील, सुरेश गुडदे पाटील, मनीष गुडदे पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या रात्रकालीन लीगच्या आयोजनामागे मुख्य उद्देश हा होता की या लीगच्या माध्यमातून जमा होणारी राशी ही गरजू कुटुंबाला देण्यात येईल। समारोपीय दिवशी जिंकलेल्या टीमला बक्षिसाचे वितरण करण्यात आले। पुरुषांच्या टीममध्ये रॉयल स्टार्स या टीमने विजेतेपद पटकावले। महिलांच्या टीममध्ये ऑर्बिटल वुमन्स या टीमला पारितोषिक मिळवले, तर लहान मुलांच्या टीममध्ये ऑर्बिटल योद्धा या टीमने पारितोषिक पटकावले। नागपूरचे महाराज मुधोजी भोसले यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला। त्या प्रसंगी एकात्मत नगर येथील एका गरजू कुटुंबाला मदत राशीचे वितरण महाराजांच्या हस्ते करण्यात आले। ऑर्बिटल एम्पायर आणि केशव नगर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या लीगच्या माध्यमातून गरजू कुटुंबाला मिळणारी मदत ही कौतुकास्पद बाब होती, अशा शब्दसुमनाने महाराजांनी आयोजकांचे कौतुक केले। या आयोजनाचा पदभार पंकज इंगळे, समीर पाठक, आदित्य वडफळे, भूषण गोमासे, आशुतोष देशपांडे, रुद्राक्ष गुडदे, अनंत अय्यर यांनी आयोजक म्हणून सांभाळला होता। ऑर्बिटल आणि प्लॅटिनम सोसायटी टूर्नामेंट मध्ये समाप्तीच्या दिवशी उपस्थित आदरणीय सुरेश गुडदे पाटील साहेब, मनीष गुडदे पाटील साहेब, अभिजित गुडदे पाटील साहेब, प्रदीप भाऊजी, पंकज इंगळे, समीर पाठकजी आणि सुंदर संचालन करून झाले तसे आशुतोष देशपांडे साहेब, इथे उपस्थित संपूर्ण या दोन्ही सोसायटीचे संपूर्ण खेळाडू, नागरिक, एक चांगलं वातावरण या सोसायटीमध्ये मला मागच्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये मी आलो होतो आणि आपण सगळे मिळून एक चांगले कार्यक्रम आपण इथे करता। कार्यक्रम असो, क्रीडा असो, या सेवा कार्याचं सोशल वर्क असो, हे सर्व आपण चांगल्या प्रकारे मिळून मिसळून करता, हे खरंच कौतुकाची बाब आहे। कारण की आपल्याला याची जरूर आज गरज आहे। आपल्याला मिळून मिसळून राहून सर्व कार्य एक परिवार म्हणून करणं हे फार महत्वाचं आहे। ते आपण या सोसायटीमध्ये मला पाहायला मिळालं आणि त्यासाठी मी गुडदे पाटील परिवाराचं अभिनंदन करतो की एक चांगली सोसायटी त्या लोकांनी या ठिकाणी बनवली आणि आपण सगळे या सोसायटीमध्ये राहणारे त्या एकजुटीने हे सर्व कार्य करतात। मगाशी मी चर्चा करत होतो पाटील साहेबांबरोबर, बरीचशी माहिती त्यांनी मला दिली, इंग्रजीची मला भरपूर माहिती देत असतात, पण आता थोडी चर्चा केली त्यावेळेस मला असं समजलं की सोसायटीमध्ये काही आम्ही व्हीलचेअर्स वगैरे बी घेतलेले आहेत। तुम्ही एक चर्चा केली साहेबांबरोबर की एक मेडिकल बँक, एक छोटीशी रूप असली त्यामुळे मेडिकल बँकची आपण सुरुवात केली, तर मी काही बॅग आणि काही इक्विपमेंट्स मेडिकलचे माझ्याकडनं मी घेईल, आवश्यकता आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी कधी ऍक्सिडेंट झाला 15-20 दिवसासाठी मेडिकल बॅग घेणं काही बरोबर नाही आहे। म्हणून सोसायटी आपल्या इथं राहिलं तर गेल्या सर्व गतीला आपण कार्य पूर्ण झाल्यावर वस्तू आपल्यापासून वापस येते। अशा प्रकारच्या आम्ही नागपूरमध्ये कमीत कमी 4-5 काही लायन्स मार्फत, काही सोशल ऑर्गनायझेशन मार्फत, महाराजा ट्रस्ट मार्फत आम्ही असं सुरू केलेलं आहे। तर एक आपल्या सोसायटीमध्ये झाला तर सगळ्यांना मला वाटतं ते फार निधी वस्तू ती आम्ही करणं जरूर आहे। आपण तुझा नक्की विचार करावा आपण सगळ्या सोसायटीने, आणि आपण ह्याची सुरुवात व्हीलचेअर केलेलीच आहे, पण अजून माझ्याकडे बॅग अजून काय तिथे इक्विपमेंट होतील मी बी आपल्याला ते इथं इन्व्हेस्ट करतो आणि चांगली टुर्नामेंट मागच्या वर्षी आपण लोक इथं करत आहोत। आणि आनंदाची बाब आहे की यावर्षी महिलांनी सुद्धा एक त्याच्यामध्ये भाग घेतला। लहान मुले आहेत, महिला आहेत आणि इथं सगळे ग्रुपचे म्हणजे यंग पासून तर सिनियर पर्यंत सर्व भाग घेतात। म्हणजे कमीत कमी आम्ही म्हणू शकतो 3 जनरेशन एका ठिकाणी खेळतात आहे। फार आनंदाची बाब आहे।
आणि अशा प्रकारचे आयोजन झाले पाहिजे आणि आमच्याकडनं जे काही सहयोग होऊ शकला अशा वर्षसाठी आम्ही सगळे तयार आहोत। पुढच्या वेळेस आयोजनामध्ये काही ट्रॉफीज आपण नक्की सांगा। मी एक चांगला कन्सेप्ट करून ट्रॉफ्या बनवून आपल्याला दरवर्षी देतील, फक्त पुढच्या वर्षी नाही, आवर्जून सांगा आणि आपण इथं बोलू। कारण की 2-3 दिवसापासून कुठे क्रिकेटचे उद्घाटन आणि कुठे समाप्तीचे कार्यक्रम चालू आहे। आजच एक मोठी चिटणीस पार्कला एक गवळी समाजाने प्रथमच नागपुरामध्ये ते आयोजन केले, मोठी टुर्नामेंट त्यांनी आयोजित केली, तिथे उद्घाटन झालं, इथे समाप्तीला आलं। हे क्रीडासाठी फार चांगलं आहे। मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारचे क्रीडा हे होणं फार आवश्यक आहे। मुलांनी त्यामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे आणि आपण या ठिकाणी मला बोलवलं त्या चांगल्या कार्यासाठी आपण माझी आठवण केली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्या दोन्ही सोसायटीचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून पुन्हा उदय पाटील परिवाराला शुभेच्छा देतो की चांगलं आपण या करण्याचं निर्माण केलं, सर्वांना एकत्र आणण्याचे मार्फत कार्य केलं, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा। टुर्नामेंटच्या समारोप प्रसंगी उपस्थित नागपूर शहराचे श्रीमंत उदयजी महाराज, प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला आज उपस्थित झाले। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गणेशजी बोलते, प्रदीपजी रावसाहेब, मी काही जास्त भाषण करणार नाही। या कार्यक्रमात अजून ज्यांनी सहभाग घेतला सर्व उपस्थित खेळाडू, उपस्थित या दोनही ऑर्बिटल म्हणा, प्लॅटिनम म्हणा, आकाश म्हणा, या स्कीमचे उपस्थित जे कोणी असतील ते लोक, मी केशवनगर चा एक प्रमुख या नात्याने सर्व खेळाडूंना उपस्थितांना 9 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात सर्वांचं सुखी समृद्धीचं जावं हीच प्रार्थना करतो। क्रिकेट टुर्नामेंट ही इथे आज संपन्न झालेली आहे। दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी याच्यात झाली होती। 25 डिसेंबर ते 5 जानेवारी या दरम्यान आपण इथे आयोजित करतो आणि या टुर्नामेंटचं बाकीचं जे हे आहे ते पंकज इंगळे सांगतील। नमस्कार, आम्ही ऑर्बिटल आणि केशवनगरचे रहिवासी दरवर्षीप्रमाणे यंदाही OPLCL म्हणजे ऑर्बिटल प्लॅटिनम लाइटनिंग क्रिकेट लीग 2024-2025 हे टुर्नामेंट आम्ही 25 डिसेंबरपासून म्हणजे क्रिसमसच्या दिवशी याचं उद्घाटन केलं होतं आणि आता 5 जानेवारी याचं समापन झालेलं आहे। आज समापनाच्या कार्यक्रमाला श्रीमंत मुजोजीराजे भोसले लाभले होते, त्यानंतर सुरेश गुडदे पाटील लाभले होते, मनीष गुडदे पाटील होते, प्रदीप दादा राऊत होते, हे आम्हाला आशीर्वाद द्यायला इथे आले होते। विनर टीम आज घोषित झालेली आहे आणि एक आम्ही यावर्षी सुरुवात केली होती की महिलांचं पण क्रिकेटसुद्धा आम्ही यावेळेस घेतलं होतं, तर महिला पण टीम आज विनर झाल्या आणि त्यांना पण एक आम्ही अवॉर्ड दिला। त्यानंतर या पूर्ण टुर्नामेंटच्या मागे उद्दिष्ट होतं की फक्त टुर्नामेंट न घेता आपल्याला समाजासाठी किंवा आपल्या या सोशल कॉजसाठी काय करता येईल हे आम्ही शोधत होतो। तर आमच्याच रहिवासामध्ये एक परिवार आहे, ते त्यांना थोडंसं डिसॅबिलिटी म्हणजे हँडिकॅपपणा त्यांना आलेला होता, तर आम्ही सगळे मिळून एक टुर्नामेंटमध्ये झालेला एक्सपेन्स कमी करून आम्ही खर्च न करता एक्सपेन्सेस न करता तो आम्ही पैसा वाचवला आणि जे आम्ही रेग्युलर इथे रोज क्रिकेट खेळतो त्यांनी आम्ही पुन्हा पैसे कलेक्ट करून असं आम्ही छोटीशी का होईना पण त्यांना आम्ही आज मदत केली आणि पुढे पण महाराज आले होते, महाराजांनी पण काही म्हटलं की आम्ही पुढे पण त्यांना सहकार्य जेही काही लागेल ते महाराज ऑफ नागपूरकडनं ते होईल। तर हे असं एक आज कार्यक्रम संपन्न झाला। मी सगळ्यांचे धन्यवाद करतो, आपले चॅनलचे सुद्धा यांचे सुद्धा धन्यवाद देतो। मागच्या वर्षी पण तुम्ही आला होता आणि आम्हाला प्रोत्साहन दिलं होतं, याही वर्षी आला प्रोत्साहन दिलं, खूप खूप धन्यवाद।